मला उद्धव ठाकरेंना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन तुम्ही काँग्रेस सोबत गेलात, हे जनतेच्या मनामध्ये होतं का? ते आधी सांगा. आणि म्हणून आता उद्धव ठाकरेंचं सगळं संपलं असल्यामुळं राजकारणामध्ये पूर्णपणे अधोगती असल्यामुळं लाचार होऊन गुडघे टेकून राज ठाकरे कधी आपल्यासोबत येत आहेत काय, हा अतिशय किळसवाना प्रकार चालू आहे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या फॅमिलीचा. ते सातत्यानं टाळी देत आहेत, हात देत आहेत पुढं. पण राज ठाकरेकडून कसा त्याला प्रतिसाद मिळतोय का टाळी देण्याचा? नाही, आपण पाहतोय. आणि म्हणून सगळं आकाशच फाटलेलं आहे आता उद्धव ठाकरेंचं राजकारणादृष्ट्या. किती ठिकाण लावला तर ते आता काय जमणार नाही ते. म्हणून नाईलाजानं राज ठाकरेंना घेऊन पक्षामध्ये काय बलकटी येऊ शकते का, असा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेचा आहे. मला वाटत नाही राज ठाकरे त्याला भीक घालतील. नंबर एक. नंबर दोन, मला सांगा तुम्ही आता उद्याची पक्ष समजा दोघे एकत्र आले तर दोन पक्ष एकत्र येणार आहेत की एखादा कुठला दोघांपैकी एखादा पक्ष विलीन होणार आहे त्यामध्ये? तेही स्पष्ट झालं पाहिजे ना. राज ठाकरे तर स्वतःचा पक्ष विलीन करून ते शिवसेनेमध्ये येतील कायच्या उद्धव ठाकरेच्या? नाही येणार ना. आणि राज ठाकरेंची भूमिका कडवट हिंदुत्वाची आहे, भोंगे बंद करण्याची आहे. मग काँग्रेस सोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना व त्या काँग्रेसला हे भोंगे बंद करण्याची भूमिका चालेल का, याचा कोणी विचार केला आहे का? अनेक गोष्टी अशा आहेत. उद्या दोघांमध्ये युती झाली, मग त्या युतीमध्ये मोठा भाऊ कोण असेल? या अनेक गोष्टी याच्यामध्ये जळतवच्या आहेत. मला वाटत नाही याच्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेला प्रतिसाद देतील. जेवढा आवश्यकता होती, जेवढा राज ठाकरेंनी हात पुढे केला होता, तेवढा उद्धव ठाकरेंची भूमिका अशी होती, एक म्यान में दो तलवार नहीं होती है. ही बाळासाहेबांसमोर भूमिका मांडली आहे. मी त्याला साक्षीदार आहे. मग उद्धव ठाकरे आता काय झालं, आता जनतेच्या मनामध्ये असं अचानक काय आलं? तर म्हटलं एवढंच सांगेन, हे मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरेंना अपील करायचा प्रयत्न करत आहेत. मला वाटत नाही राज ठाकरे त्याला प्रतिसाद देतील. थोडं तुमचं कौटुंबिक नातं जपायचं होतं, आज आपण जे बोलताय. मग राज ठाकरेच्या मुलाला तुम्ही का पाडलीत निवडणुकीला? आदित्य उभा होता तेव्हा राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता ना. मग आता राज ठाकरेंचा मुलगा अमित उभा होता, त्या उद्धव ठाकरेंनी त्याला पाठिंबा दिला का? त्याला पाडली ना. राज ठाकरे विसरतील का, मला सांगा तुम्ही? उद्धव ठाकरे आपल्या सोयीनुसार राज ठाकरेंना फक्त वापरता येईल का आता? कारण आज उद्धव ठाकरेंचं जवळजवळ सगळं संपलेलं आहे. आणखी वर्ष दीड वर्षामध्ये अतिशय वाईट राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था होणार आहे. आणि म्हणून जबरदस्ती आज पाठी पडले राज ठाकरेंच्या, की आता जनतेच्या मनामध्ये आहे. मग जनतेच्या मनामध्ये आहे ते तुम्ही केलं का उद्धवजी? नाही केलं ना याआधी. आताच तुम्हाला कसा साक्षात्कार झाला जनतेचा. आणि राज ठाकरे काय विचारवंत माणूस आहे, तो मोकळ्या मनाचा माणूस आहे. तो योग्य वेळेला योग्य निर्णय निश्चितपणे घेतील ते. मनसेकडून आज एक ही युती बघा, आम्ही शिवसेना भाजपकडून लढलो विधानसभेला. शिवसेना भाजप युती म्हणून लढलो. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत संसार आपला निर्माण केला, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन. मग हे त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होतं का? नाही ना. आता आपल्या सोयीनुसार उद्धव ठाकरे बोलतायत, जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल, जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल. ही नौटंकी आहे उद्धव ठाकरेंची, ही लाचारी आहे उद्धव ठाकरेंची, असं मी म्हणेन. असं आपल्या मी काय जोशी अण्णावाचा ज्योतिषी नाही, पण आता अतिशय अगदी नाईलाज झाल्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेऊन आपला पक्ष जिवंत ठेवता येईल का, हा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे. आणि त्याला राज ठाकरे बळी पडतील असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.